नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. सो आज होता वेडनेसडे आणि आमचं दोघांचं पण वर्क फ्रॉम होम होतं. मला थोडंसं बरं वाटत नव्हतं आणि त्याला पण थोडीशी कणकण होती. सो म्हटलं चल जाऊ, आज आपण घरूनच काम करूयात, जेणेकरून थोडंसं रेस्ट करायला पण भेटेल आणि मस्त घरी खाऊन पिऊन निवांत काम पण होऊन जाईल. सो मी घेतलं तर माझ्या मागे लगेच साहेबांचं मन होत नाही माझ्याशिवाय ऑफिसला जायला, कारण आता सवय झाली, आम्ही सोबतच ऑफिसला वगैरे जातो, सोबत येतो. सो तो मला नाही, मी पण नाही जाते. सो त्याने पण वर्क फ्रॉम होम घेतलं. तर आज मग सकाळी ब्रेकफास्टमध्ये बनवलेलं ब्रेड ऑमलेट, कारण ऑमलेट आमच्याकडे म्हणजे सगळ्यांसाठीच होतं ब्रेड ऑमलेट. सो मी तरी सकाळी लवकर उठून मस्त आवरून माझं डॉट लॉग इन करून बसलेली काम करत. चैतन्य साहेबांची सकाळ अजून झालीच नव्हती, त्याचं निवांत उठला तो आणि निवांत उठून मग त्याला मम्मीनी ब्रेड ऑमलेट बनवून दिलं. सो त्याचं ब्रेड ऑमलेट खायला चालू होतं. माझं काम चालू होतं, कारण मला डॉट लॉग इन करावं लागतं, लगेच काम यायला चालू होतं किंवा काम सुरू होऊन जातं. सो मग आपल्या लवकर आवरणे आणि काम करणे हेच बेस्ट राहून जातं, कारण सकाळी म्हणजे एकदम ज्या पॉवरने काम होतं ते परत नंतर थोडंसं आळस चढत जातो. सो मी पटपट उठले आणि माझे सगळे मेल्स वगैरे क्लिअर करून माझं काम सुरू झालं. ह्याचा ब्रेकफास्ट होईपर्यंत माझ्या दुसऱ्या मीलची तयारी चालू होती. चटरपटर खायची भूक मला लागलेली. सो मी हा टेस्टी क्रिस्पी टोस्ट खात होते. हा इराणीमधून आम्ही आणलेला, इराणी कॅफेमधून. मग नंतरनं काय झाला जेव टाईम, लंच टाईम, कारण तो लेट उठलेला तेव्हा त्याला भूक नव्हती, मला परत भूक लागली. सो मम्मी सगळं असं ठेवून गेलेलं आणि तो मला वाढून देत होता. मग काय चपाती वगैरे मला खायची काही इतकी इच्छा नव्हती. सो मी त्याला म्हणलं मला फक्त थोडंसं भात, कढी आणि भाजीच दे. तो मला इकडे वाढत होता. छानशी अशी माझं लाड चालू होती, माझी स्पेशल ट्रीटमेंट चालू होती. आणि आमच्याकडे थोडंसं ह्याच्यामध्ये बाहेरच बसतात आम्ही. सो मग काय मस्त तुम्हाला फुल ट्रीटमेंट भेटते, एकदम स्पेशल ट्रीटमेंट, सगळं हातात खायला प्यायला एकदम निवांत. सो अशीच ट्रीटमेंट मला चैतन्यकडून आज भेटत होती. मला खूप मजा येत होती, मी खूप एन्जॉय केली ही गोष्ट. मग नंतर ना काय परत माझी थर्ड मीलची तयारी चालू झाली. पोटाचा घेर जरी बर्गरसारखा झाला असला तरी आपण बर्गर खाणं काय सोडत नसतो. बर्गर माझा फेवरेट आहे. यावेळी मी KFCमधून व्हेज बर्गर खाल्लेला, कारण मला तो त्याचा सॉस खूप जास्त आवडतो म्हणून. चिकन बर्गरमध्ये तो सॉस येत नव्हता. सो मग काय पाऊस चालूच होता, म्हटलं चला आता झोपू टाईम झाला. मग मस्त असं मी झोपून घेतलं. परत उठले, परत काम चालू केलं, लॉग इन चालू केलं. मग नंतरनं उठल्यानंतरनं पहिल्यांदा हवा असतो तो म्हणजे चहा. आणि घरचा चहा आणि खारी किंवा चहा टोस्ट, चहा बिस्किट ह्याच्यापेक्षा वेगळं सुख काहीच नाही. सो मग चेतूला म्हटलं चल ना आता आमच्यासाठी चहा बनव ना. आणि आम्ही बोलणार आणि तो नाही ऐकणार असं नाही आहे, त्याला पण मज्जा येते बनवून द्यायला. सो तो काय जास्त असं भाव पण नाही का, त्याला म्हटलं की चला मला चहा बनवून द्या आता म्हणून. आणि त्याला बनवणं गरजेचंच होतं, कारण मला किचनमध्ये आलं नव्हतं. सियाचा उद्या एक्झाम होती, त्यामुळं ती पण स्टडी करत होती, त्यामुळे आम्ही त्याच्या हातचा चहा मला एन्जॉय करायचा होता. लास्ट टाइम पण त्याने खूप टेस्टी आणि मस्त असं चहा बनवलेला, मसालेदार, पण थोडीशी साखर जास्त होती. यावेळी पण आम्ही त्याला रिक्वेस्ट केली, म्हटलं चला आता आमच्यासाठी चहा बनव. आणि साहेबांनी काय आम्ही सांगायलाच आणि त्याने लगेच ऐकून स्टार्ट करायला. छान असं मसालेदार चहा बनवण्यासाठी साहेबांनी अद्रक घेतलं, वेलची घेतली, चहा, पूड, दूध, आणि लास्ट टाइम थोडासा चहा कमी पडला म्हणून आज एक्स्ट्रा 1 कप घेतलेला. सो असे 4 कप होते. 4 कप दूध म्हणजे 3 कप दूध, 1 कप पाणी आणि साखर, चहा, हे पूड, हे सगळं घेतलेलं. सो हे सगळं स्टाईलमध्ये टाकायला चालू होतं, जेणेकरून त्याला चहा बनवताना बोर नाही होणार. सगळ्याच गोष्टी त्याच्या स्टाईलमध्ये चालू होत्या. तर आम्ही त्याला ओरडत होतो, मी आणि अरे हळू टाक, दूध उडेल, ते भांडे कुठेतरी पडेल. तर पण नाही, साहेबांची एकदम स्टाईल चालू होती. कप बशी तर इतक्या जोरजोरात घेत होतं की आमच्या दोघींचा जीव मोठी. त्याला म्हटलं झालं आता हा भाऊ फोडणार. नशीब त्या कप बशींचं की एक पण फुटली नाही किंवा काहीच नाही झालं. त्या पण सेफ, आम्ही पण सेफ. मग नंतर त्याने छानसा असा आम्हाला तिघांसाठी चहा वाढून घेतला. आणि आज आम्ही खाणार होतो चहासोबत खारी. सो चहासोबत खारी आम्ही इराणी कॅफेत गेलेलो, तिकडूनच त्याला खारी आणि ते क्रिस्पी टोस्ट आणलेले. केक टोस्ट असतात ते पण खूप टेस्टी लागतात, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मग नंतर बिचारा हळूच वाढून देत होता आम्हाला
खरंच म्हणजे एकदम भारी, खूप भारी झालेला चहा, खूप मस्त एकदम घट्ट चहा जसा मला आवडतो दुधाचा चहा तसा अगदी एकदम छान त्याला परफेक्ट जमला आहे आणि बनवता येतो. आणि त्याच्याकडून मी आता नवीन ट्रिक शिकली आहे, ती म्हणजे अद्रक जरी टाकला असला तरी हलकीशी एक वेलची टाकायची, जेणेकरून त्याला एक वेगळीच टेस्ट येते. सो ही टिप या व्हिडिओमधून तुम्हाला मी देते. मग काय, साहेबांनी ट्रे घेतला, एकदम छानसा असं ट्रेमध्ये 3 कप अशी ठेवल्या आणि खारी ठेवली आणि आम्ही तिघांनी बसून मस्त असा चहावरती तवा मारला. सगळ्यात जास्त भरलेला कप माझ्याकडे होता, सियाकडे थोडासा आणि त्याने थोडंसं कमीच घेतलेला. सो ही अशी खारी आणि चहा मस्त कॉम्बिनेशन होतं. मस्त अशी इव्हनिंग आम्ही सगळ्यांनी सोबत स्पेंड केली. थँक्यू, बाय.